हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली. यातल्या श्रीयुत मनोहर चोभे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. ओम श्री माधवनाथाय नमः. पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्याकडे येऊन मला 14 वर्ष झाली. स्वामीजी म्हणत त्याप्रमाणे 12 वर्षांचा पहिला टप्पा अनुग्रह घेतल्यानंतरचा पूर्ण झाला. अशा वेळी मागील घटनांचा सहज मागोवा घ्यावा असं मनात आलं. थोडंफार चिंतन स्वामीजींकडे आल्यामुळे आपल्यात घडून आलेले बदल हे सर्व मनात घोळत होतं. आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. 30 जुलै स्वामीजींचा निर्वाण दिन जसजसा जवळ येतो आहे तसतसं मनात भावनांचं विचारांचं काहूर उठतंय. त्याच आठवणी आज इथं लिहून ठेवीत आहे. हे सर्व लेखन स्वांत सुखाय आहे. पूजनीय स्वामीजींकडे मी आलो त्यावेळेस मी एक यशस्वी सिव्हिल इंजिनियर म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये राजपत्रित अधिकारी म्हणजे गॅझेटेड ऑफिसर होतो. स्वभाव तसा शांतच, दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव, इतरांच्या उपयोगी पडल्यामुळे त्यांना होणारा आनंद आणि त्यामुळे आपल्याला मिळणारं समाधान हे मी अनुभवित होतो. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत होतो. म्हणजे माझा तसा परमार्थाला पोषक स्वभाव होता. 4 चौघांप्रमाणे माझा जीवनाचा प्रवाह संथपणे वाहत होता. परंतु स्वामीजींकडे आलो आणि या संथ प्रवाहात प्रचंड आवर्त निर्माण झालं. जीवन प्रवाहाची दिशा आमूलाग्र बदलून गेली. पूर्ण क्रांतीच झाली. मला जणू नवीन जन्म प्राप्त झाला. स्वामींचा परिसर स्पर्श जीवनाचं सोनं करून गेला. 24 ऑक्टोबर 1985 हा माझ्या अनुग्रहाचा दिवस. सद्गुरूंचा संतांचा माझ्या हृदयात प्रवेश झाला तो दिवस. सद्गुरूंनी मला आपलंसं करून घेतलं. माझं जीवन परमात्म जीवनात लीन झालं. सद्गुरूंनी आपला कृपाहस्त माझ्या मस्तकावर ठेवला आणि आतापर्यंत कधीही अनुभवली नव्हती अशी सुखानुभूती मी अनुभवित होतो. त्या प्रथम स्पर्शाचा अनुभव आज देखील जाणवत आहे आणि अंगावर रोमांच आले आहेत. स्वामीजींच्या प्रवचन श्रवणाचा आकस्मिक योग मला डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्यामुळे आला आणि माझं भाग्य उजळलं. स्वामींचा अनुग्रह झाल्यापासून माझी ध्यानाची गोडी दिवसेंदिवस वाढत गेली. काही वेळेला मी 3-4 तास देखील ध्यानाला बसत असे. या साधनेचा परिणाम म्हणूनच की काय, मी स्वामीजींकडे जास्त ओढला जाऊ लागलो. माया अपार्टमेंटमधील ध्यान मंदिराचं काम चालू होतं. माझ्या शक्तीप्रमाणे मी स्वामी कार्यात मदत करीत होतो. दरवेळी स्वामीजी विचारित, हे तुमच्या आवाक्याबाहेरचं काम नाही ना? परंतु एक झिंग आल्यासारखं झालं होतं. स्वामीजींच्या कार्यात आनंदवन भुवनाच्या स्वप्नपूर्तीसाठी तन मन धनानं झटत होतो. कार्य करत होतो नव्हे, स्वामीजी करवून घेत होते. 1987 सालची गोष्ट. श्री प्रल्हाद शिंदे स्वामीजींचे एक शिष्य यांचा शुक्रवार पेठेतील एक फ्लॅट त्यांना विकावयाचा होता. स्वामीजींनी हे केंद्रात जाहीर केलं. ते म्हणाले, मला वाटतं हा फ्लॅट साधकांपैकी एखाद्यानं घ्यावा. ती वास्तू पवित्र आहे. तिथं ध्यानधारणा झालेली आहे. त्या वास्तूत स्वामीजींची पाद्यपूजाही झाली होती. मी त्याला हजर होतो. मला तो फ्लॅट आवडला होता, पण घेण्याचा निर्णय होत नव्हता. एके दिवशी सकाळी योगसूत्रावरचं प्रवचन झाल्यावर स्वामीजींनी मला विचारलं, आपल्याला मला काही विचारायचं आहे का? मी अवाकच झालो. स्वामीजींनी मला आत बोलावून फ्लॅट खरेदीबद्दल विचारलं. मला परवडेल अशी किंमत मी सांगितल्यावर ताबडतोब स्वामीजींनी शिंदेंना बोलावून तो व्यवहार पूर्ण करून टाकण्यास सांगितलं. 1 वर्षभर तो फ्लॅट एका साधकांना भाड्यानं दिला. परंतु नंतर मात्र त्याचा उपयोग स्वामी कार्यासाठी करावा असा विचार केला. तसं स्वामीजींच्या कानावर घातलं. तेव्हापासून पुढे 10 वर्ष ती जागा
परगावच्या साधकांना उतरण्यासाठी वापरण्यात आली. दरम्यान 2 फ्लॅट मंडळाला या कामासाठी उपलब्ध झाले म्हणून आणि मला खाजगी कामासाठी माझा फ्लॅट आवश्यक होता म्हणून मी तो मंडळाकडून परत घेतला. परंतु 10 वर्षांपर्यंत आपल्या जागेचा उपयोग स्वामी कार्यासाठी करून देता आला याचं समाधान वाटतं. 1987मध्ये अध्यात्म मंगलधाम तयार झालं. आता भूगाव इथं साधक निवासाची निर्मिती झाली. याही वेळेला यथाशक्ती सढळ हातानं स्वामी कार्याला हातभार लावण्याची संधी प्राप्त झाली. याचाही आनंद वाटतोय. स्वामी कार्याचा एक भाग म्हणून स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनतर्फे स्वामीजींचं विचारधन ग्रंथरूपानं प्रकाशित करण्याचं कार्य डॉक्टर सुषमाताई वाटवे करीत आहेत. त्यातही यथाशक्ती अल्पस्वल्प सहकार्य करण्याचं भाग्य लाभत आहे. या पुढील जीवनात देखील स्वामी कार्यासाठी आपलं तन मन धन खर्ची पडो हीच परमेश्वराच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्रीयुत मनोहर चोभे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. उद्याच्या भागात सौ लीला माधव तांबे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकणार आहोत. सद्गुरु असती अंतरात सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.